नमस्कार मंडळी, आज जागतिक महिला दिन 8 मार्च आणि यानिमित्त लोकनेते यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन क्रमांक 6 या शाळेमध्ये आम्ही आगळ्या वेगळ्या पद्धतीने हा जागतिक महिला दिन साजरा करत आहोत। त्यानिमित्ताने या उपस्थित असलेल्या विविध वेशभूषांमधील आमच्या विद्यार्थिनी त्यांची ओळख त्या देणारच आहेत प्रसंग परत्वे, पण आपण सुरुवात त्या सगळ्या प्रसन्न वातावरणाने करूयात। सूचना मांडली पदाच्या बाबतची की सुनंदा माने या आमच्या सहकारी भगिनी आज या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं शाळेत होणाऱ्या या छोट्याशा उपक्रमाचं अध्यक्षपद भूषवतील आणि तसं मी त्यांना अनुभव देतो। धन्यवाद। या आमच्या शाळेच्या सुनंदा माने मॅडम आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त अध्यक्षपद स्वीकारतात आणि आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आता सांगितलं प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याकडे आज महाजन मॅडम यांनी हे पद स्वीकारलेले आहे आणि तुम्हाला ते मार्गदर्शन सुद्धा करण्यासाठी आवर्जून उपस्थित आहे। मी 8 मार्चच्या निमित्ताने आज आपण आपल्या शाळेमध्ये जागतिक महिला दिन साजरा करतोय। या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं या भारत देशामध्ये ज्या ज्या महिलांनी आपलं कर्तृत्व गाजवलेलं आहे अशा महिलांना सन्मान करण्यासाठी हा उपक्रम आपण घेतलेला आहे। मी राजमाताजी, मी जाधवांची कन्या आणि भोसल्यांची सून, मी जाधवांची कन्या आणि भोसल्यांची सून, शिवरायांची जननी राजमाता बनी, शिवरायांची जननी राजमाता बनी। कोणी वाईट नजर टाकली तर त्याची दया केली जाणार नाही। राणी बोलते, मी हंबीरराव मोहितेंची मुलगी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची सून, स्वराज्याची राणी आणि शूर मराठा साम्राज्याची संरक्षिका आहे। माझे पती राजाराम महाराज यांच्या निधनानंतर मी स्वराज्याची धुरा सांभाळली। शत्रू किती शक्तिशाली असला तरीही मी कधी त्याची भीती बाळगली नाही। माझ्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने शत्रूंना कडवी टक्कर दिली। माझ्या धैर्याने आणि माझ्या बुद्धीने मी स्वराज्याचे संरक्षण केले। नमस्कार, मी झाशीची राणी बोलते। लहानपणाची मणिकर्णिका मोरोवरती काव्याची लेख, लहानपणाची मणिकर्णिका मोरोवरती काव्याची लेख, झाशीची राणी होऊन जाताना किती प्रीती करे, झाशीची राणी होऊन जाताना किती प्रीती करे, मेरी झाशी नहीं दूंगी, मेरी झाशी नहीं। धन्यवाद। महिला दिनानिमित्त पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या रूपाने समीक्षीकरण करून ज्ञान व दूरदृष्टीचे संदेश देणारे पाचोळीचे भाषण मी तुमच्यासमोर सादर करते। मी अहिल्याबाई होळकर बोलते। माझे नाव अहिल्याबाई होळकर। माझा जन्म 31 मे 1725 रोजी चौंडी या गावी झाला। मैं झलकारी बाई, झांसी की रानी की परछाई, उनके साथ अंग्रेजों से लड़ाई की मैंने, उनकी हमेशा परछाई बन के रही। उनकी जगह मैंने ली, अंग्रेजों से लड़ने के लिए उनकी जगह मैंने ली। सावित्रीबाई बोलते, पहिल्या महिला शिक्षिका तुम्ही मला नावतात, पहिल्या महिला शिक्षिका तुम्ही मला नावतात। मग आता समजेना येते न वाचता, मग आता समजेना येते न वाचता। धन्यवाद। मी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुले यांची पत्नी। त्यांनी व मी मिळून भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा उभारली। मुलींना शिक्षण मिळावं हे माझं ध्येय होतं। ते ध्येय आज पूर्ण झालं हे पाहून मी फार खुश आहे। धन्यवाद। पुस्तकावर प्रेम करणारे बाबासाहेब, पंचापेक्षा पुस्तकावर प्रेम करणारे बाबासाहेब संविधानाचे शिल्पकार बनले, संविधानाचे शिल्पकार बनले। तर वेळ प्रसंगी गोळ्या घेऊन गौऱ्या थापून संसाराचे ओझे खाल्ले, तर वेळ प्रसंगी गोळ्या घेऊन गौऱ्या थापून संसाराचे ओझे बाबासाहेब रमाबाई आंबेडकर आहे। मी बाबासाहेब आंबेडकर यांची पत्नी आहे। मी अत्यंत साध्या
समाजकार्यामध्ये त्यांची साथ दिली. मी डॉक्टर आंबेडकरांची पडली. अत्यंत साध्या परिस्थितीमध्ये मी डॉक्टर आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिले. नमस्कार, मी मुक्ता मोरे. मुक्ताई संत कवी बोललेला मुक्ताई म्हणायचे संत कवी बोललेला संत कवी बोललेला समजेल शिकवलेली कोणीसला आरक्षण समजेल शिकवलेली कोणीसला आरक्षण. नमस्कार, मी लता मंगेशकर. वयाच्या 13व्या वर्षी पोरगी झाले. गायनाच्या साधनेने भारतरत्न सुद्धा मिळाले. स्वरांच्या साधनेने भारतरत्न सुद्धा मिळाले. ए मेरे वतन के लोगों, जरा आंखों में गिर लो पानी. जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. मोठ्याने चिंदी म्हणायची मला क्षण माझा संपला. अनाथांची माय झाले मी सुद्धा मागे हटले. नमस्कार, मी शिक्षिका. आदर्श शिक्षिका. माझ्यामुळे माझे कुटुंब अत्यंत शिक्षित होते. पण आनंदाच्या या पवित्र कार्यामुळे समाज देश शिक्षित होता. नमस्कार, मी इंदिरा गांधी. पहिली महिला पंतप्रधान म्हणून परिचय आहे जगात. गरिबी हटाओ देश बचाओ नारा दिला कानाकोपऱ्यात. धन्यवाद. ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही. बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणावे का? ओळखलं का मला? मी सावित्री ज्योतिराव. आकाश पाताळ एक करते पोटच्या लेकरासाठी प्रत्येकाने. पोटची लेकरं मातीआड जाता नाही. करोडो लोकांसाठी उभी राहते ती फक्त रमाई. होय. नमस्कार, मी ॲडव्होकेट स्नेहल गायकवाड. ॲडव्होकेट म्हणजे वकील. न्यायालयात न्याय देण्याचे व अन्यायाविरुद्ध लढते. धन्यवाद. आज व्यवस्थेच्या वेशभूषेत आहे. प्रवाशांची सेवा करणे आणि त्यांची सुरक्षित राखणे ही माझी जबाबदारी आहे. तसेच प्रवाशांचे स्वागत करणे, मदत करणे आणि त्यांचा आज मी डॉक्टर आहे. आजारी लोकांची तपासणी, त्यांना बरे करणे हे माझे काम आहे. रात्रंदिवस मेहनत करून आजारी रुग्णांची आनंदी बाई गोपाळराव जोशीपंत आहे. मी तुम्हाला त्यांच्याबद्दल थोडी भारतातील मुंबई जेवणानंतर पहिल्यांदा मी महिला पायलट बनली. मी राधिका मेहकर. त्यांचे बालपण सोडून नवनिर्मित झाले. तिने रेडिओ कोर्स पूर्ण केल्यानंतर शेवटी हे काम सुरू केले. नमस्कार, मी भारत माता ही आपल्या देशाची भूमी नसून ती आपल्या सर्वांची जननी आहे. आपण सर्व नारी शक्ती बनवणे सदैव सज्ञ आहे. भारताची कन्यावाणी देशाचा नाव धन्यवाद. आत्या पाहिजे, मामी पाहिजे, दादा पाहिजे, बहीण पाहिजे, आत्या पाहिजे, मामी पाहिजे.
कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रमुख पाहुणे ज्योती महाजन मॅडम यांना विनंती करतो की आपण आमच्या या विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातनं संदेश द्यावा. धन्यवाद. धन्यवाद सर. सर्वांप्रथम मला पण घोषित केलेलं मला वेगळंच आश्चर्य वाटलं आणि मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी पहिल्यांदा सर्वांचे आभार मानते. 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आपण आज शनिवार निनाद अप्सरा शाळा या उपक्रमांतर्गत हा उपक्रम घेतला. खरंच खूप छान वाटलं. म्हणजे एकदम थोड्या वेळामध्ये छान तयारी केली मुलींनी. म्हणजे आम्हाला असं अपेक्षित होतं की एवढ्या सगळ्या मुली तयार होतील, पण छान ऐतिहासिक भूमिका आणि आधुनिक आता ज्या व्यावसायिक आहेत त्या सर्वच छान मुली तुम्ही रोल केला आणि छानपैकी तुम्ही तयारी केली. पण अजून तुम्ही त्या भूमिकेत जर गेला अजून माहिती मिळवली असती त्या गोष्टींची तर तुमची भूमिका आणखीनच खूप छान झाली असती. आणि ह्या वर्षी ही 115वी म्हणजे जागतिक महिला दिन आहे आणि दरवर्षी जसं विज्ञान दिन आपण साजरा करतो, विज्ञान दिनाची थीम असते तशी जागतिक महिला दिनाची पण थीम असते आणि ती पूर्ण जगभर तो साजरा केला जातो. तर या वर्षाची थीम आहे गिव्ह टू गेन. म्हणजे काय की काही मिळवण्यासाठी काही दिलं पाहिजे असं म्हणतो ना, जेव्हा आपण दुसऱ्याला आदर देतो तेव्हा आपल्याला पण आदर मिळतो. तर या वर्षाची ही थीम याच्या मागचा या वर्षाची 2026 या वर्षाच्या जागतिक महिला दिनाची थीम आहे गिव्ह टू गेन. म्हणजे काय की लिंग समानता येण्यासाठी महिलांना आपण संधी दिल्या पाहिजे की जेणेकरून त्यांचा विकास होईल आणि समानता राखली जाईल. या थीमच्या मागचं जे वैशिष्ट्य आहे आणि खरंच जे सरांनी जसं सांगितलं की फक्त पुरुषच नाही तर आजूबाजूचा सगळा समाज, आजूबाजूचे राहणारे सगळ्या व्यक्ती जर महिलांना पाठिंबा दिला, महिलांना किंवा कोणालाही पाठिंबा दिला तर त्या माणसाचा नक्कीच विकास होतो. आणि आपण बघितलं की सावित्रीबाई फुले किंवा रमाबाई म्हणजे त्यांची परिस्थिती आजूबाजूची इतकी वाईट असतानाही त्या इतक्या खंबीरपणे लढू शकल्या. त्याच्या मागे पण म्हणजे ज्योतिराव फुले त्यांच्या सोबत होते. म्हणजे एक महिला असून कधी कसं होतं घरामध्ये महिलेला जरी इच्छा असली एखाद्या अन्यायाविरुद्ध बोलणे, पण घरचे लोक काय म्हणतात नाही तू महिला आहे, तू सून आहेस या घरची, तू हे करू शकत नाही. पण त्या ठिकाणी तिच्या नवऱ्याने जेव्हा तिला पाठिंबा दिला तेव्हा ती खरंच खूप क्रांती करून आणू शकते आणि सावित्रीबाईंनी ते आपल्याला करून दाखवलं. म्हणून मी सगळ्यांना या दिवशी एक सांगू इच्छिते की महिला असो किंवा पुरुष असो किंवा भाऊ बहीण कोणी पण असो, नवरा असो, जर तुम्ही त्या महिलेला एक स्पेस दिली, पण आताच्या भाषेत लोक स्पेस स्वातंत्र्य दिलं जगण्याचं, तिच्यावर विश्वास ठेवला की ती जे काही करेल ती चांगलं करते, जर तुम्ही हा विश्वास तिच्यामध्ये दिला तर ती नक्कीच खूप छान करू शकते. म्हणजे ती करताना पण त्यावेळेला विचार करेल की नाही हे माझ्यावर जर एवढा विश्वास ठेवला तर मी चांगलंच केलं पाहिजे. तर मी सर्वांना एक विनंती करू इच्छिते की तुम्ही तुमच्या बहिणीला किंवा आपल्या वर्गातल्या मैत्रिणीला पाठिंबा द्या, तिचं समजून घ्या, तिच्या भावना समजून घेतल्या तर तुम्हाला तिला पण ते पुढे जाण्यासाठी मदत होईल. सर्वांना मी एवढंच सांगू इच्छिते आणि मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलण्याची संधी दिली. मी पुन्हा एकदा संयोजकाचे आभार मानते. धन्यवाद. आज आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे निघालेलो आहोत आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुनंदा माने मॅडम, लोकप्रिय आणि विद्यार्थीप्रिय शिक्षिका असं म्हटलं तर वावगं ठरू नये. तर मी त्यांना विनंती करतो की या महिला दिनाच्या निमित्ताने मॅडम आपण आमच्या या सगळ्या विद्यार्थ्यांना शुभ संदेश द्यावा. धन्यवाद. आज जागतिक महिला दिन 8 मार्च. अगदी थोड्या वेळात म्हणजे काल दुपारनंतर हा कार्यक्रमाचं नियोजन झालं आणि हा इतका सुंदर उत्कृष्ट कार्यक्रमाचं नियोजन वाघमारे सर आणि मोरे सरांनी केलं आणि त्याचं अध्यक्षपद आणि प्रमुख पाहुणे म्हणून स्त्रियांना मान देऊन आम्हाला अध्यक्षस्थान दिलं. याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते. आज जागतिक महिला दिनानिमित्त आपण कर्तृत्ववान महिला तशाच व्यावसायिक महिलांचा या ठिकाणी परिचय करून घेतला. खरी तर सुरुवात हे आधुनिक काळामध्ये म्हणजे 1800-1600 सालापासून या महिलांनी किती काम केले हे याच्यातून आपल्याला दिसतं. प्रत्यक्ष
देशात 8 मार्च हा 1975 साली संयुक्त संस्थान यांनी हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलं. पण याची सुरुवात 1908 साली न्यूयॉर्क अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क या ठिकाणी 15,000 महिलांनी रस्त्यावर येऊन आपले हक्क बजावण्यासाठी हे आंदोलन केलं. हे हक्क कोणते होते तर 16 तास 18 तास काम करणे आणि पगार कमी देणे, महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. हे सगळे अधिकार त्यांनी मागण्यासाठी या 15,000 महिलांनी या ठिकाणी रस्त्यावर येऊन आंदोलन केलं. हा स्वातंत्र्याचा स्वतंत्र जगण्याचा अधिकार त्यांनी त्यावेळेस मागितला आणि त्याच्यानंतर 1975 साली हे जागतिक महिला दिन तेव्हापासून हा साजरा करण्यात आला. पण मुलांनो, आज आपण पाहिलं की जिजामाता 1600 सालामधल्या म्हणजे 400 वर्षापूर्वी सुद्धा त्यांनी महिलांसाठी कार्य केलं होतं. महिलांना स्वातंत्र्य मिळावं, महिलांचा आदर व्हावा, हे त्या काळापासून आपल्याकडे गेलं होतं. पण त्या काळातल्या महिलांना आपण आज मान देतोय. पण हा जागतिक महिला दिन न्यूयॉर्कमध्ये आंदोलन झाल्यापासून सुरुवात झाल्यानंतर आता या ज्या जागतिक महिला आहेत, कर्तृत्ववान महिला आहेत, सावित्रीबाई फुले आहेत, रमाबाई आंबेडकर आहे, जिजाबाई, झाशीची राणी, 1857चा उठाव, स्वतंत्र अशी मुक्ताई 10 वर्षाचं लेकरू, माझी मुक्ताई 10 वर्षाचं लेकरू, चांगलं देव योगियानं तिला मानलं रे गुरु, चांगलं देव योगियानं तिला मानलं रे गुरु. अध्यक्षीय भाषणामध्ये मॅडमने सांगितलं की हा महिला दिन परदेशात साजरा करण्याची सुरुवात झाली, परंतु आपल्या भारत देशामध्ये संतांच्या परंपरेमध्ये महिलांचं सबलीकरण हे कायमच झालेलं आहे. आणि ज्ञानदेव हे वयाने मोठे असले तरी धाकट्या बहिणीला 1400 वर्षांच्या योग्याचं गुरु बनण्यासाठी त्यांनी सबलीकरण केलं, त्यांनी पुष्टी दिली, त्यांनी सहकार्य केलं आणि महिला कशा श्रेष्ठ आहेत हे जगाला दाखवून दिलं. परंतु आपलं 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आपण आज बालसभा बोलवली आणि खरंच मला कौतुक वाटतं. आज खूप मुली अशा विविध वेशभूषेमध्ये आज इथं उपस्थित राहिले, सकाळची शाळा असून देखील म्हणजे खरंच कौतुक आहे मुलांचं.